मेघराज द सेरेंडिपिटी. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 3. विल यू बी माय फ्रेंड? जिया, आर्या, मला स्पष्ट काय ते सांगा पाहू. काय झालं आहे? मायरा ठीक आहे ना? मेघाने काळजीने दोघींकडे पाहिलं. जियाचा उदास चेहरा. मायरा नीड्स अस असं सांगताना कातर झालेला स्वर. आर्याही पहिल्यांदाच विचारात हरवलेली. हे दृश्यच काळजीत टाकणारे. मम्मा, मंडेला मायरा रडत होती स्कूलमध्ये. आर्याने गंभीर होत सांगितलं. का रडत होती? काय झालं तिला? बरं नव्हतं का? स्कूलमध्ये काही प्रॉब्लेम? कोणी तिला त्रास देत आहे का? टीचर्सना सांगितलं का तुम्ही? तिच्या मॉम डॅडना कॉल केला असेल टीचरने. त्या त्रास देणाऱ्या मुलाला किंवा मुलीवर स्कूल स्ट्रिक्ट ॲक्शन घेते, माहिती आहे ना? मेघाचा दोघींवर प्रश्नांचा मारा. मम्मा, मंडेला ना मी ब्रेकमध्ये आर्याला शोधत होते. मम्माच्या जवळ सरकून बसत, कुशीत शिरत जियाने त्या दिवशीचा किस्सा सांगण्यास सुरुवात केली. ही आर्या कुठे गेली? मला म्हणाली स्विमिंगच्या कोचना भेटून येते. नेक्स्ट वीक तिची कॉम्पिटिशन आहे. पण इथेही नाही. गई कहाँ? स्विमिंग पूलच्या जवळून ॲक्टिव्हिटी रूमकडे निघाली होती. हातात टिफिन होता. दोघींनी मिळून आज एकदम लास्ट स्टेअरकेसवर जाऊन बसण्याचा प्लॅन केला होता. पाऊस कमी झाला असला तरीही गार्डनमध्ये जाण्याची परवानगी नव्हती. इकडे तिकडे पाहत जियाची नजर गार्डनकडे गेली. त्यांच्या आवडीच्या झाडाखाली कुणीतरी मुलगी गुडघे दुमडून मान झुकवून बसलेली दिसली. चेहरा दिसत नव्हता, पण खांद्यांपर्यंत रुळणारे केस ओळखीचे वाटले. आर्या तर नाही ना? या विचारानेच गार्डनमध्ये पाऊल ठेवले. काहीसे जवळ गेल्यावर त्या मुलीने मान वर करून पाहिलं. ओ, शी इज मायरा. व्हॉट इज शी डुईंग हिअर? लीव इट. मला काय करायचंय? मस्ट बी प्लॅनिंग. अब किसको परेशान करू? एव्हरी टाइम कुणाला कुणाला वाईट साईड बोलत असते. फॅमिलीवरून टॉन्ट्स. मला आणि आर्याला हॅलो स्टेप सिस्टर्स असं म्हणते. आता आम्ही लक्ष देत नाही. बट ऐसे क्यों लग रही है? इज शी क्राइंग? मायराचा उदास रडका चेहरा, सुजलेले डोळे. जियाची पावले पाठमोरी वळताना थबकली. तिला तसेच सोडून जाणे योग्य वाटेना. मायरा, व्हॉट हॅपन्ड? वाय आर यू क्राईंग? कट्ट्यावर बसतच काळजीने विचारलं. नो, आय एम नॉट क्राईंग. यू गो. ड्रेसच्या स्लीव्हजना डोळे पुसत मी स्ट्रॉंग आहे दाखवण्याचा पवित्रा. पण तरीही जिया उठली नाही. मायराचे लाल डोळे सांगत होते ती बराच वेळ रडत होती. कुछ हुआ क्या? डिड टीचर स्कोल्ड यू? आपल्या परीने जिया तिच्या रडण्याचे कारण शोधत होती. जिया, प्लीज गो. यू हॅव युअर सिस्टर आर्या. एन्जॉय विथ हर. वाय आर यू सिटिंग हिअर? आय डोंट नीड एनीवन. हे बोलताना घशात दाटून आलेलं. नो वन लव्स मी. नो वन नीड्स मी. ओठातच पुटपुटली की उसळून आलेल्या हुंदक्यात शब्द दबले गेले. गुडघ्यात डोके अडकवून हमसून हमसून रडणारी मायरा. जिया घाबरली. सतत सर्वांवर अरेरावी करणारी, घालून पाडून बोलणारी, मी बेस्ट हा ॲटिट्यूड घेऊन वावरणारी, हीच का ती मायरा? हे मायरा, टेल मी व्हॉट हॅपन्ड? प्लीज डोंट क्राय. तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत जवळ घेतलं. मुळातच हळवी जिया. मायराचे रडणे पाहून तिचेही मन भरून आले. डोळे हलकेसे पाणावले. जिया, आय डोंट वॉन्ट टू गो टू द हॉस्टेल. आय वॉन्ट टू स्टे हिअर मॉम के साथ. बट शी इज नॉट लिसनिंग. जियाला घट्ट मिठी देत हुंदक्यातच सर्व काही बोलत होती. हॉस्टेल? पण का? क्या हुआ मायरा? वेअर इज युअर डॅड? मायराने फक्त मॉमचा उल्लेख केला. डॅडबद्दल काहीच बोलली नाही हे जियाने ओळखले. डॅड, उसासा टाकला. ही लेफ्ट अस.
ही इज इन दिल्ली, लिव्स विथ स्टेप मॉम. पप्पांच्या आठवणीत पुन्हा हुंदका. ही ऑल्सो डझंट नीड मी, ऐसे ही छोड़कर चले गए. वंस अ वीक ही कॉल्स मी, बस. वंस अ मंथ अगर फ्री है तो मिलने आते हैं. सिंस जून मैंने उनको देखा ही नहीं है. 3 months में वो एक दिन भी मेरे लिए फ्री नहीं थे. स्टेप मॉम म्हणजे? जियाचा आवाजही थरथरला आणि तेवढ्यात दुरून आर्याची हाक. आर्याला हाताच्या इशाऱ्यानेच इकडे ये असं सांगितलं. झाडाच्या जवळ येताच आर्याच्या कपाळावर आठ्यांचे जाळे. काय केलं हिने आता? मायरा, मी तुला शेवटचं सांगते, माझ्या जियाला त्रास दिलास ना तर आता मी तुला प्रिन्सिपल मॅमकडे घेऊन जाईन. आर्या फुल ऑन वादाच्या पवित्र्यात. आर्या शांत हो, शी इज क्राईंग, ती डिस्टर्ब आहे. जियाने डोळे हलकेसे मोठे करत नजरेनेच खुणावलं की खाली बस आणि शांत रहा. ही काही भांडण करायची वेळ नाही. काय झालं हिला? आर्याने आश्चर्यानेच विचारलं. इतर वेळी अरेला कारे करणारी मायरा मुसमुसते आहे हे पाहून तीही गोंधळली. जियाच्या प्रेमळ आधाराने मायराचे रडणे कमी झाले होते. मायरा, दॅट मीन्स युअर मॉम अँड डॅड. जियाला पुढे काय बोलावे ते सुचेना. जो शब्द कधीतरी ऐकला होता, शाळेतच कुणाकडून तरी, मैत्रिणींच्या चर्चेत, पण असे काही मायराच्या बाबतीत घडले असेल का? विचारही करवेना. डिवोर्स अँड सेपरेटेड लास्ट इयर, खिन्न आवाजात सांगितलं. जिया शांत होती, पण आर्याचे डोळे मोठेच्या मोठे. असं काही ऐकायला मिळेल ही शक्यताच मनात नव्हती. सॉरी मायरा, हमें पता ही नहीं था. प्रेमाने जवळ घेतलं तिला. ती किती जास्त डिस्टर्ब आहे याची जाणीव तिच्या थरथरण्यातून येत होती. येस, बिकॉज मैंने किसी को नहीं बताया. क्या बताती? मेरे मॉम डैड हमेशा फाइट्स करते हैं, कभी भी एक दूसरे से ठीक से बात नहीं करते. सिंस आई वॉज 6 years old, मैंने बस उनको झगड़ते ही देखा है. मॉम सेज डैड इज इररिस्पॉन्सिबल, फैमिली का ख्याल नहीं रखते. डैड सेज मॉम इज ओवर ड्रामेटिक, ऑलवेज क्राइंग. बोथ ऑफ देम डिसाइडेड कि उनको साथ में ही नहीं रहना है एंड फाइनली डिवोर्स हो गया. नो वन आस्क्ड मी कि मुझे क्या चाहिए. मुझे तो मॉम डैड दोनों चाहिए. दाटून आलेल्या हुंदक्यांसोबत जियाला घट्ट धरून ठेवले. आर्या ही शांत होऊन मायराच्या केसांवरून हळूच हात फिरवत होती. मायराला नक्की कसे शांत करायचे जियाला नजरेनेच विचारत होती. इट्स ओके आर्या, रडू दे तिला, शी विल बी फाईन. जियानेही आर्याला नजरेनेच उत्तर दिले. मे 2014 में डिवोर्स हो गया. देन माय डैड मूव टू दिल्ली. लास्ट जुलाई ही गॉट मैरिड टू माय स्टेप मॉम. माय मॉम सेज ही हॅड एन अफेअर, दॅट्स वाय ही लेफ्ट अस. मायरा हे सगळं काही अगदी नॉर्मल असावे असे बोलत होती, पण एक एक गोष्टी ऐकून आर्या आणि जियाला धक्के बसत होते. जे शब्द, घटना घरात कधीच ऐकल्या नव्हत्या त्या कानावर पडत होत्या. तू मॉम सोबत राहते? आर्याने हळूच विचारलं. मॉम, स्टेप डॅड अँड हिज डॉटर. शी इज इन कॉलेज, 11th. उसासा टाकत बोलली. धक्क्यावर धक्के आणि आर्या जियाचे डोळे विस्फारलेले. तुझे न्यू डॅड अँड सिस्टर कसे आहेत? ते तुला काही बोलले का? दॅट्स वाय यू वर क्राईंग. जियाने काळजीने विचारले. स्टेप डॅड इज ओके, ही डझंट टॉक मच, बट हिज डॉटर इज इरिटेटिंग, ऑलवेज फाइट्स विथ मी. शी इज वेरी इंटेलिजेंट, ऑलवेज स्कोर्स 90+ एंड मुझे 70 भी नहीं मिलते. मॉम भी हमेशा उसी की साइड लेती है, मुझे ही डांटती है. कल तो मॉम ने फाइनल बोल दिया दैट वो मुझे नेक्स्ट ईयर हॉस्टल भेज देगी, कॉज शी फील्स हमेशा मैं ही गलत हूं, मुझे भी नहीं रहना मॉम के साथ. मुसमुसत आईवरील राग बाहेर येत होता. मायरा, असं नको बोलू. जिया घाबरली. तू डॅड सोबत का राहत नाही? आर्याचा स्पष्ट प्रश्न. मॉम नकोय तर डॅड सोबत राहायचं.
स्टेप मॉम ने कहा है डैड मुझसे मिलने कभी भी मुंबई आ सकते हैं, बट मैं उनके घर नहीं जा सकती. शी डजंट लाइक मी. पुन्हा डोळे भरून आले. अब तो डैड भी मिलने नहीं आते. ही डजंट हॅव टाइम. कुणालाच आपण नको आहोत ही भावनाच विचित्र. शब्दाशब्दात असहाय्यता, भविष्याची अनिश्चितता. मायरा रडत होती आणि आर्या जिया गोंधळलेल्या. ही अशी विचित्र परिस्थिती ना कधी समोर आली होती, ना असे किचकट प्रश्न कधी सोडवले होते. 10-11 वर्षांचे कोवळे वय. कसा सोडवायचा मायराचा प्रश्न? मायरा, तू टिफिन खाल्ला का? तिचे डोळे पुसतच जियाने विचारले. नो, आज मेड नहीं आई. मॉम ने मुझे मनी दिए थे. झाडाच्या बुंध्याशी ठेवलेल्या ग्रिल सँडविचच्या पॅककडे पाहिले. कॅन्टीनमधून विकत घेतलेलं, पण खायची इच्छा नव्हती. चल मग सोबत जेवूया, आमच्या डब्यात पुरी भाजी आहे. आर्याने डबा उघडला, हसली छानसं. जिया, जेवूया का इथेच? आर्याने विचारता क्षणी जियानेही तिचा डब्बा उघडला. ये लो, बहुत सारी पुरी भाजी है, तुला पण पुरेल. जियाने आनंदात डब्याच्या झाकणात मायरासाठी पुऱ्या काढून दिल्या. मायरा अचंबित होऊन दोघींकडे पाहत होती. मी गेले 5 महिने या दोघींना वाटेल तसे घालून पाडून बोलले आहे, आणि या दोघी आज माझ्याशी डब्बा शेअर करत आहेत. हे घे. पहिला घास जियानेच मायराला भरवला. थरथरत्या ओठांनीच तिने खाऊन घेतला. तू पुरी भाजी खा, आम्ही तुझं सँडविच शेअर करू. भुक्कड आर्याचा इवलासा जीव ग्रिल सँडविचमध्ये अडकलेला. आयू, जिया हसतच तिला दटावत होती. जिया, सँडविच वेस्ट का करायचे? आपण शेअर करू. डॅड काय सांगतात? डोंट वेस्ट फूड. आर्याचेही हसत उत्तर. हां, शुअर, वी विल शेअर. पुरी भाजीचा घास खात मायराने सँडविचचा बॉक्स उघडला. सुजलेले डोळे आता हसत होते. जिया आर्यासोबत गप्पा करत रिसेस कधी संपली समजलीच नाही. मम्माला सर्व काही सांगताना या क्षणीही जियाचे डोळे पाणावले. आर्याही शांत बसलेली. मम्मा, मायरा गॉन केस नाही. मी तुला तेव्हा ते बोलली, ते चुकलं. आर्याने स्वतःहून कबूल केलं. मेघाने गहीवरून तिलाही कुशीत घेतलं. काहीच न बोलता भारावून दोघींकडे पाहत होती. माझी एवढीशी पिल्लं खूप मोठी झालीत. मम्मा, ती खूप डिस्टर्ब होती. तिच्या मॉम डॅडचा डिव्होर्स, आणि तिला स्वतःला तिचे स्टेप मॉम डॅड आवडत नाहीत. दॅट्स वाय ती आम्हाला असं बोलत होती. जियाने भरल्या आवाजात सांगितलं. हो मम्मा, आम्हाला दोघींना स्टेप सिस्टर्सची फ्रेंडशिप कधीच होत नाही. तुमच्या दोघींचे भांडणच होणार असं पूर्वी म्हणायची, म्हणून मग मला राग आला. मी तेव्हा खूप सुनावलं तिला. आर्या मान खाली घालूनच बोलत होती, ओशाळलेली स्वतःच्याच बोलण्यावर. येस मम्मा, बट आता आमची फ्रेंडशिप झाली आहे. मायरा पण आमची बडी झाली. छानसं हसतच जियाने सांगितलं. अरे वा, मस्तच की, फ्रेंडशिप झाली माझ्या सोनपर्या. मेघाने दोघींच्याही कपाळी ओठ टेकवले. मम्मा, आता आम्ही सोबतच डबा खातो. आम्ही तिला जास्त एकटं राहू देत नाही. एकत्र ॲक्टिव्हिटी रूममध्ये खेळतो. आर्या आठवड्यातील गोष्टी एक एक करून सांगत होती. हो मम्मा, मी तिला मॅथ्स पण शिकवते. थोडीशी वीक आहे ती. मी पेंटिंगही शिकवणार आहे तिला. आम्ही भरपूर गप्पा मारतो. बोलायला छान आहे मायरा. जियाही कौतुक करत होती. ती आम्हाला सॉरी म्हणाली. आर्याने खांदे हलकेच उडवले आणि आज दुपारचा किस्सा सांगू लागली. इट्स यम्मी. थालीपीठाचा तुकडा खातच मायरा जिया आर्याकडे प्रेमाने पाहत होती. येस, आमची मम्मा बेस्ट शेफ आहे. आर्याने लगेच कॉलर ताट करून घेतली. आपल्या डब्यातील थंडगार मॅगी आर्या जियासमोर ठेवताना मायरालाच कसेसे होत होते. आपल्या मम्माने काय बनवले तर मॅगी. थंड मॅगी फारशी आवडत नसली
तरीही दोघींनी थोडी थोडी वाढून घेतली डब्यात. आर्या, जिया, आय वॉन्ट टू से सॉरी. घशात दाटून आलेलं तरीही बोलायचं होतं. दोघीही गोंधळून तिच्याकडे पाहत होत्या. आई रिमेंबर आर्या का फर्स्ट डे इन स्कूल. मैं जिया को टीज कर रही थी एंड आर्या ने मुझे स्कोल्ड किया. तुम दोनों ने उस दिन भी डिब्बा शेयर किया था एंड सिंस दैट डे तुम दोनों बेस्ट फ्रेंड्स हो. जिया, मैं ना तुमको परेशान करती थी बिकॉज मैं रोज़ जब स्कूल बस से आती थी तुमको देखती थी. तुम्हारे डैड रोज़ तुम्हें ड्रॉप करने आते थे. मुझे बहुत बुरा लगता था कॉज मेरे डैड के पास टाइम ही नहीं है. आई ट्राइड हार्ड कि तुम दोनों के झगड़े हो, फ्रेंडशिप ब्रेक हो जाए, बट तुम दोनों मिलकर सबसे लड़ते थे पर एक दूसरे से कभी नहीं. फिर मुझे पता चला कि तुम्हारे मॉम डैड मैरिज कर रहे हैं और फिर भी तुम दोनों साथ में खुश थी. मैंने सोचा ऐसे कैसे हो सकता है, स्टेप मॉम डैड अच्छे नहीं होते. ये मैंने ही तुम दोनों को बोला था. बट अभी तो तुम दोनों भी और अच्छी फ्रेंड्स हो गई हो और सिस्टर्स भी. अब तो तुम्हारे मॉम डैड दोनों स्कूल ड्रॉप करने आते हैं. उस दिन पीटीएम पर भी आए थे साथ साथ. दैट्स वाई मैं और ज़्यादा जेलस फील कर रही थी. बट देन मंडे तुम दोनों ने. बोलताना दाटून आलं घशात. मायरा, इट्स ओके, डोंट क्राय अगेन. जिया हातावर थोपटत समजावत होती. आई एम सॉरी, मैंने तुम दोनों को बहुत कुछ गलत बोला है. आई हैव ट्रबल्ड यू अ लॉट. एक्सट्रीमली सॉरी फॉर दैट. अरे फ्रेंडशिप ने नो सॉरी नो थँक्स. आर्याने हसत तिच्या पाठीवर थोपटले. विल यू बोथ बी माय फ्रेंड्स ऑलवेज. तिने गहीवरून हात पुढे केला. ऑफकोर्स वी आर फ्रेंड्स. जियाने हात ठेवला हातावर. हो, फ्रेंड्स फॉर एव्हर. आर्याचाही हात त्यांच्या हातावर. डबा खाताना त्याच झाडाच्या खाली बसून मैत्रीचा शुभारंभ.